नमस्कार मंडळी, स्वागत आहे भेंडी स्पेशल सिरीजमध्ये, जिथे प्रत्येक भागामध्ये आपण भेंडीची एक नवीन चविष्ट आणि हटके रेसिपी पाहत असतो। सिरीजच्या आजच्या भागामध्ये आज आपण खमंग कुरकुरीत मसालेदार बेसन भेंडी बनवतोय। चला मग वेळ न घालवता सुरू करूयात आजची खमंग बेसन भेंडी। इथे मी पावशर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। ह्या रेसिपीसाठी भेंडी कशी कापायची ते सांगते। भेंडीची दोन्ही टोकं काढून टाकायचे आणि भेंडीमधून अशी कट करायची। भेंडी मोठी असेल तर याचे 2 भाग करा आणि भेंडी जर छोटी असेल तर त्याला फक्त आतमध्ये एक चीर द्या। तर बघा, सगळी भेंडी आपली अशी कापून झालेली आहे। आता यामध्ये काही मसाले घालून याला मिक्स करायचे। तर पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची। आणि आता यावर 1 चमचा तेल घालायचं। तेलामुळे मसाला भेंडीला चांगला चिटकून राहतो। आता हातानेच हे चांगलं मिक्स करायचं। तर बघा, मसाला भेंडीवर चांगला कोट झालाय। आता यावर झाकण ठेवून 10-15 मिनिट याला असंच ठेवून द्यायचं, म्हणजे मग मसाले भेंडीमध्ये चांगले मुरतील। तोपर्यंत आता आपण बाकीची तयारी करूयात। गॅसवर कढईमध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचं आणि याला सोनेरी होईस्तर आपल्याला हे भाजून घ्यायचंय। गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आणि हे पीठ कोरडंच आपल्याला भाजून घ्यायचंय। यामध्ये तेल वगैरे घालायची आवश्यकता नाही। इथं तुम्ही बेसन पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर बघा, 4-5 मिनिट भाजल्यानंतर बेसन पीठ हलकसं सोनेरी झालंय आणि बेसन भाजल्याचा छान सुगंध येतोय। तर गॅस बंद करून याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्यानंतर कढईमध्ये 3 चमचे तेल घालायचं। तेल थोडंसं जास्तच घालायचं। तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा। याचा वास येईपर्यंत याला परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मसाला लावलेली भेंडी घालायची। सुरुवातीला मोठ्या गॅसवरच ही भेंडी चांगली परतून घ्यायची, म्हणजे मग भेंडीचा चिकटपणा निघून जातो। तर 2 मिनिट परतल्यानंतर आता गॅस कमी करायचा आणि यावर झाकण ठेवून अजून 2 मिनिट भेंडी शिजू द्यायची। याला अधूनमधून हलवून घ्यायचं। 2 मिनिटांनंतर बघू शकता भेंडी आपली बऱ्यापैकी शिजली आहे। जरा याला हलवून घेऊयात। आता यामध्ये भाजलेलं बेसन पीठ घालून याला मिक्स करूयात। एकदम सगळं पीठ घालायचं नाही, थोडं थोडं करून यामध्ये बेसन पीठ घालायचं, म्हणजे आपल्याला बेसनाचा अंदाज येतो। नाहीतर बेसन पीठ जास्त होतं मग भेंडीची चव बिघडते। तर अर्धा पीठ मी आधी घातलेलं आहे, तर ते चांगलं मिक्स केल्यानंतर बाकीचं उरलेलं पीठ घालूयात आणि याला मिक्स करून घेऊयात। तर सगळं पीठ मी आता यामध्ये घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेते। तर ही बेसन पीठ पेरून केलेली भेंडीची भाजी चवीला खूप अप्रतिम लागते। तुम्ही ही भेंडीची भाजी डब्याला सुद्धा देऊ शकता। तर बघा, भेंडीवर बेसन छान कोट झाले। आता यावर झाकण ठेवून याला एक वाफ घ्यायची, म्हणजे मग बेसन पीठ चांगलं शिजलं जाईल आणि त्याचा कच्चा वास भेंडीला येणार नाही। तर आपली बेसन पीठ पेरून भेंडीची भाजी तयार झाली आहे। शेवटी आता अर्धा चमचा आमचूर पावडर आणि कोथिंबीर घालून मिक्स करूयात। आमचूर पावडर ऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल, फक्त गॅस बंद करून मग घाला। तर आपली ही बेसन घालून भेंडीची भाजी तयार झाली आहे। चला आता सर्व करूयात। तर ही भेंडीची भाजी चपाती, भाकरी, फुलके, नान कशाबरोबर पण ही छानच लागती। तर अशाच भेंडीच्या नवीन नवीन आणि भन्नाट रेसिपीज पाहायच्या असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। आजची टिप आहे की पीठ पेरून जर भेंडीची भाजी करायची असेल तर पीठ आधी हलकसं भाजून घ्या, म्हणजे मग भाजी खमंग लागती आणि पिठाचा कच्चा वास भाजीला येत नाही। तर भेटूयात पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय बाय।